जय शिवराय मित्रांनो. जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 च्या माहितीबाबतच्या या 35व्या लाईव्ह सेशन मध्ये मी माझ्या सर्व बंधू भगिनी आणि माझ्या मातांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आजचं हे लाईव्ह सेशन 35 आहे मित्रांनो. आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील सेक्शन 79A, त्याचबरोबर सेक्शन 79AA आणि त्याचबरोबर सेक्शन 80 या 3 कलमांच्या बाबतची माहिती मी आपल्याला या ठिकाणी या प्रस्तुत लाईव्ह सेशन मधून सादर करणार आहे. अत्यंत महत्वाची माहिती आहे मित्रांनो. अगदी हे जे लाईव्ह सेशन आहे आपण शेवटपर्यंत ऐकावं अशी माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे आपल्याला. अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आतापर्यंत आपण यापूर्वीच्या 2 लाईव्ह सेशन्स मध्ये मी सुरुवातीला लाईव्ह सेशन करण्यापूर्वी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे काही विचार आपल्या समोर सादर करत आहे. त्यापैकीच आजचा एक अत्यंत महत्वाचा विचार आहे. जीवनामध्ये अत्यंत प्रभाव टाकणारा विचार आहे. जीवनामध्ये त्या विचारांचे ज्ञानेश्वर माऊलींच्या जर आपण आचरणात आणले तर आमूलाग्र बदल होऊ शकणारे विचार आहेत. त्यापैकीच एक विचार आहे मित्रांनो. बघा, प्रयत्न करून मी प्रयत्न करतोय. मी मुद्दाम सांगत नाही किंवा मला कुठे साधू संत व्हायचं नाहीये. तरी सुद्धा हे विचार सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये किंवा सर्वसामान्यांच्या प्रत्येक दैनंदिन आपल्या जीवनामध्ये जे काही घटना घडत असतात त्यावरती विचार आपण साधारण डोळस बुद्धीने किंवा शांतपणे ह्याच्याकडे परिस्थितीकडे बघितलं तर निश्चितच खूप चांगले बदल घडू शकतात. म्हणूनच आपल्या समोर मी काही मला जे टच होतात विचार तेच मलाही वाटतं की त्या पद्धतीने तुम्हालाही ते अपिलिंग होतील. त्यामुळे तुमच्याही आयुष्यामध्ये काही थोडेसे चांगले बदल होतील म्हणून मी सांगतोय. तर मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझ्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना परिस्थिती यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते, मात्र त्यावेळेला सकारात्मक विचार आणि योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे. म्हणजे काही परिस्थितीमध्ये आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपल्या परिस्थिती हातात नसते. काहीतरी विशिष्ट घटना घडत असतात, आपण अननेसेसरी रिॲक्ट होत असतो. परंतु त्या एका विशिष्ट अशा विचारामध्ये किंवा परिस्थितीमध्ये जेव्हा अशी काही आपल्या हाताबाहेरच्या गोष्टी असतात त्यावेळेला निश्चितच आपण त्या ठिकाणी अगदी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलं, सकारात्मक विचार ठेवले आणि त्या ठिकाणी कोणालाही कोणाची फिलिंग हर्ट होणार नाहीत अशा पद्धतीने जर आपण आपलं योग्य वर्तन ठेवलं तर निश्चितच ती परिस्थिती निवळून जाते आणि आयुष्य अत्यंत सुंदर आणि चांगलं होऊ शकतं. हा इतकाच आपल्याला मेसेज या माध्यमातून द्यायचा होता. तर मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊलींचं स्मरण करून मी आजच्या लाईव्ह सेशनला सुरुवात करतो. तर आजच्या लाईव्ह सेशन मध्ये मित्रांनो, सेक्शन 79A हा जो अत्यंत सहकारी कायद्यातील सहकारी संस्थांच्या बाबतीतील महत्वाचा सेक्शन आहे. हा सेक्शन आहे मित्रांनो, गव्हर्नमेंट्स पॉवर टू गिव्ह डायरेक्शन इन द पब्लिक इंटरेस्ट ETC. म्हणजे लोकहिताच्या दृष्टीने निर्देश देण्याचा शासनाचा अधिकार अशा या सेक्शनची म्हणजे सुरुवात आहे. कायद्यामध्ये तरतूद आहे लोकहिताच्या दृष्टीने निर्देश देण्याचा शासनाचा अधिकार. म्हणजे या ठिकाणी पब्लिक इंटरेस्ट सगळ्यात महत्वाचा म्हणजे सहकारी संस्थांना डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाला किंवा त्या संबंधित तिथलं जे गव्हर्नमेंट कुठलंही असेल त्या राज्यांचं म्हणजे देशामध्ये जितके सहकारी कायदे आहेत, ज्या प्रत्येक राज्याचा वेगळा कायदा असतो त्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे पब्लिक इंटरेस्ट हा अगदी म्हणजे सेंटरला ठेवून या काही गोष्टी कायद्याच्या बाबतीतील जेव्हा लोकहिताचा निर्णय घ्यायचा असतो लोकहिताच्या दृष्टिकोनातून म्हणजे इंटरेस्ट ॲट पब्लिक लार्ज, तर अशा वेळेला या निर्णयाच्या दृष्टिकोनातून कायद्यामध्ये तरतूद आहे. तर ती काय तरतूद आहे आपण बघूया मित्रांनो. सेक्शन 79A मध्ये निबंधकांच्याकडून एखादे प्रतिवृत्त आल्यावर किंवा अन्यथा राज्य शासनाची अशी खात्री झाली असेल त्यावेळेला लोकहिताच्या दृष्टीने किंवा शासनाने मान्य केलेल्या किंवा हाती घेतलेल्या सहकारी उत्पादनाविषयी किंवा इतर विकासाविषयी कार्यक्रमाची योग्य रीतीने अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी किंवा सामान्यतः संस्थेचे कामकाज योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी किंवा संस्थेच्या सदस्यांचा किंवा ठेवीदारांचा किंवा धनकोच्या हितास हानी पोहोचेल अशा रीतीने संस्थेचे कामकाज चालवले जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी सर्वसाधारणपणे संस्थेच्या कोणत्याही वर्गास किंवा विशेषतः कोणत्याही संस्थेस किंवा संस्थांना निर्देश देणे आवश्यक आहे. असे राज्य शासनास वेळोवेळी त्यांना निर्देश देता येतील आणि सर्व संस्था किंवा यथास्थिती संबंधित संस्था अशा निर्देशांचे अनुपालन करण्यास बांधलेल्या राहतील.
अत्यंत महत्वाची तरतूद आहे मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी ज्या ज्या वेळेला सहकारी संस्थांच्या बाबतीत त्यांच्या कामकाजाचं योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी किंवा संस्थेच्या सदस्यांचा किंवा ठेवीदारांच्या किंवा धनकोच्या हितास हानी पोहोचेल अशा रीतीने संस्थेचे कामकाज चालवले जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी सर्वसाधारणपणे संस्थेच्या कोणत्याही वर्गास किंवा विशेषतः कोणत्याही संस्थेस किंवा संस्थांना निर्देश देण्याचे आवश्यक आहे असे ज्यावेळेला खात्री होते राज्य शासनाची त्या वेळेला अशा पद्धतीचे लोकहिताच्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीनं म्हणजे संस्थेमधले ठेवीदार असतील, धनको असतील किंवा त्या संस्थेमध्ये हितसंबंध असणाऱ्या काही व्यक्ती संस्था असतील त्यांच्या अधिकारांच्या रक्षणाकरता किंवा त्यांचं कोणत्याही पद्धतीचं नुकसान होऊ नये यासाठी या पद्धतीनं ही कायद्यामधली तरतूद आहे. आणि या सर्व संस्था किंवा यथास्थिती संबंधित संस्था अशा निर्देशांचे अनुपालन करण्यास बांधलेले असतील. म्हणजे या पद्धतीने राज्य शासनाने त्या लोकहिताच्या दृष्टिकोनातून दिलेल्या जे काही डायरेक्शन्स असतील त्या डायरेक्शन त्या मॅन्डेट राहतील आणि त्याचं अनुपालन करण्याचे त्या सहकारी संस्थांच्या वरती कायदेशीर जबाबदारी निश्चितच या कायद्याने ठेवलेली आहे. यामध्ये पुन्हा पोटकलम आहे मित्रांनो. म्हणजे आता ह्या वरती जी तरतूद आपण समजून घेतली त्या पद्धतीनं कोणत्याही निर्देशात राज्य शासनास फेरबदल करता येतील किंवा ते रद्दही करता येतील. म्हणजे एका विशिष्ट कारणासाठी जर समजा राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या एखाद्या विशिष्ट वर्गास किंवा एखाद्या विशिष्ट संस्थांच्या म्हणजे यांना ग्रुप ऑफ सोसायटीज किंवा क्लासिफिकेशन प्रमाणे एका विशिष्ट क्लास पुरते त्या जर निर्देश दिले असतील त्यामध्ये ते निर्देश त्यामध्ये फेरबदल करण्याचे त्याचबरोबर ते रद्द देखील करण्याचे अधिकार राज्य शासनास आहे. आणि अशा निर्देशात फेरबदल करताना किंवा ते रद्द करताना योग्य वाटतील अशा शर्ती सुद्धा गव्हर्नमेंटला यामध्ये लागू करता येतील अशी यामध्ये तरतूद आहे. त्यानंतर पुढचं पोटकलम आहे मित्रांनो. पोटकलम म्हणजे आता 1 व 2 अन्वये संस्थेस दिलेले किंवा फेरबदल करून दिलेले निर्देश पाळण्यास जबाबदार असलेल्या कोणत्याही व्यक्तीने सबळ कारणाशिवाय किंवा समर्थनाखेरीज त्या निर्देशांचे पालन करण्यास कसूर केली आहे याबाबत निबंधकांची खात्री झाली असतील त्याबाबत निबंधकास आदेशाद्वारे ती व्यक्ती संस्थेची समितीची सदस्य असल्यास त्या सदस्यास समितीतून काढून टाकता येईल आणि तिच्या उर्वरित पदावधीसाठी अन्य कोणत्याही व्यक्तीचा समितीचा सदस्य म्हणून नेमणूक करता येईल आणि आदेशाच्या दिनांकापासून 6 वर्षाच्या कालावधीसाठी ती व्यक्ती असा सदस्य होण्यास अनर्ह असल्याचे घोषित करता येईल. म्हणजे या ठिकाणी या बाबतीत राज्य शासनाने जर समजा काही क्लास ऑफ सोसायटीजना जर काही निर्देश दिले असतील किंवा निर्देश दिले असतील की त्याबाबत त्यांनी काही फेरबदल केलेले निर्देश पाळण्यास जबाबदार असलेल्या कोणत्याही त्या सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा व्यक्तींनी काय अधिकारी असतील पदाधिकारी असतील त्यांनी किंवा कोणत्याही समर्थनाखेरीज त्या निर्देशांचे पालन करण्यात जर कसूर केले असेल म्हणजे ते डिसओबे केले असतील गव्हर्नमेंटचे ऑर्डर्स त्यामध्ये कसूर केलेले असेल असे याबाबत निबंधक साहेबांची जर खात्री झाली असेल तर त्या प्रसंगी त्या संबंधित संस्थेच्या समितीच्या सदस्यांना त्याचबरोबर तिच्या उर्वरित पदावधीच्या कालावधीसाठी त्यांना डिस्क्वालिफाईड करायचे पॉवर्स निबंधक साहेबांना या कायद्यातील तरतुदी अंतर्गत आहेत. ही अत्यंत महत्वाची तरतूद आहे. या पद्धतीने यापूर्वी आपण म्हणजे जिथं समितीला सस्पेंड करण्याचे अधिकार यापूर्वी बघितले किंवा समितीला पूर्णपणे सुपरसीड करण्याचे अधिकारी यापूर्वीच्या कलमामध्ये आपण लाईव्हच्या या माध्यमातून मी आपल्या पुढे सादर केलेले होते. पण त्याला मित्रांनो प्रॉब्लेम असा होता की त्यामध्ये ज्या सहकारी संस्थांना शासकीय मदत नाही, शासकीय भांडवल नाही किंवा शासकीय त्यांना कुठल्याही पद्धतीचं गव्हर्नमेंट एडेड संस्था नाहीत त्यांना या तरतुदी लागू होताना थोडीशी म्हणजे अडचण होती. त्या संस्थांना ह्या लागू होत नव्हत्या. परंतु या कायद्यातील तरतुदीप्रमाणे म्हणजे हा सेक्शन 79A जो आहे याचा जर आपण अत्यंत बारकाईने अभ्यास केला किंवा काही दृष्टिकोनातून या कायद्यातील तरतुदीचा आपण विचार केला तर या तरतुदी ज्या सहकारी संस्थांना शासनाचं कुठल्याही प्रकारचं एड नाही त्या ठिकाणी थोडेसे ऍप्लिकेबल होऊ शकतात. त्याचं इंटरप्रिटेशन घेताना थोडं त्या पद्धतीने जर आपण त्या शासनाने दिलेले निर्देश ते अस्तित्वात असतील आणि त्या निर्देशांचे जर त्या सहकारी संस्था त्या पद्धतीने पालन करत नसतील किंवा तिचे संचालक मंडळ जाणून बुजून ते
राज्य शासनाचे पब्लिक ऍट लार्ज साठी ज्या म्हणजे लोकहिताच्या साठी घेतलेल्या निर्णयांच्या बाबतीत जर काही पद्धतीनं जर त्या सहकारी संस्थेचे संचालक मंडळ त्याच्या अंमलबजावणीला कसूर करत असतील तर निश्चितच या ठिकाणी मित्रांनो अगदी मला सांगायला आनंद वाटेल की या पद्धतीनं जर एखाद्या राज्य शासनाच्या निर्देशाचं अनुपालन संबंधित सहकारी संस्था करत नसेल, ते अस्तित्वात असतील, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे फेरबदल केले गेलेले नसतील तर निश्चितच या पद्धतीने आपण या कायद्यातील तरतुदीप्रमाणे संबंधित सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाविरुद्ध किंवा त्या पद्धतीनं लोकहिताच्या बाबतीत जी सहकारी संस्था जिचे संचालक मंडळ सदस्य किंवा जिचे अधिकारी पदाधिकारी जर त्या लोकहिताच्या निर्देशांच्या बाबतीत जर दाद देत नसतील, त्याची अंमलबजावणी करण्यास कसूर करत असतील तर निश्चितच ज्या गव्हर्नमेंट एडेड संस्था नाहीत त्या संचालकांच्या विरुद्ध या कायद्यातील तरतुदीप्रमाणे आपल्याला त्या संचालक मंडळ सदस्याविरुद्ध, पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध, अगर अधिकाऱ्यांच्या विरुद्ध निश्चित दाद मागता येऊ शकते. हे माझं वैयक्तिक मत आहे आणि या पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर त्या पद्धतीने यामध्ये निश्चितच आपल्याला एखाद्या काय होतं की यापूर्वीच्या तरतुदीप्रमाणे जेव्हा प्रतिबंध करण्यासाठी कामकाज संचालक मंडळ सदस्यांना प्रतिबंध करणे किंवा कामकाजाला त्यांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा ती बॉडी पूर्णपणे सुपरसीड करण्यासाठी ते गव्हर्नमेंट एडेड जर संस्था नसेल जर अडचण येत होत्या डिपार्टमेंटला, कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटला अगर तक्रारदाराला तर 100% या तरतुदीप्रमाणे माझं वैयक्तिक मत असं आहे की या तरतुदीतील या कायद्यातील तरतुदीप्रमाणे जर आपण काही प्रोव्हिजन्स ऍक्सेस करून घेतल्या त्या पद्धतीने ते निर्देश आपण त्या पद्धतीने काही शोधले, सर्च केला तर निश्चितच त्या पद्धतीने त्याचं अनुपालन करण्यात काही सहकारी संस्थांचे डायरेक्टर्स किंवा पदाधिकारी आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला कारवाई करून मागायची असेल निश्चितच या कायद्यातील तरतुदीप्रमाणे आपण मागू शकता अशी माझी वैयक्तिक धारणा आहे किंवा मी त्या पद्धतीनं त्या कायद्याची तरतूद वैयक्तिकरित्या घेतो आहे आणि हे माझे वैयक्तिक विचार आहे. तर यापुढे मित्रांनो ती व्यक्ती संस्थेचा सेवक असल्यास तिला संस्थेच्या सेवेतून ताबडतोब काढून टाकण्याबाबत समिती निर्देश देता येईल आणि समितीच्या कोणत्याही सदस्याने किंवा सदस्यांनी कोणत्याही सबळ कारणाशिवाय समर्थनाशिवाय या आदेशाचे पालन करण्यात कसूर केल्यास त्या सदस्यांना काढून टाकून इतर व्यक्तीची सदस्य म्हणून नेमणूक करता येईल आणि वरील खंडामध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार कसूर करणाऱ्या सदस्यांना अनर्ह ठरवता येईल. म्हणजे खूपच ड्रास्टिक आणि इफेक्टिव्ह प्रोव्हिजन आहे की ज्या म्हणजे गव्हर्नमेंट एडेड कोऑपरेटिव्ह सोसायटीज नाहीत त्यांच्यासाठी निश्चितच या तरतुदीप्रमाणे आपल्याला ऍक्शन इनिशिएट करता येऊ शकते, प्रोसिडिंग इनिशिएट होऊ शकतात असं माझं अगदी स्पष्ट मत आहे. हे माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे. या बाबतीत आपण या प्रोव्हिजन्स प्रमाणे अभ्यास करून किंवा त्याच्या तरतुदींचा आपण याबाबत जे तरतुदीचा जो इंटरप्रिटेशन आहे की आपण हार्मोनियसली इंटरप्रिट जर ही प्रोव्हिजन्स केली तर आपल्याला साधारणपणे या बाबी लक्षात येऊ शकतात. तर मित्रांनो परंतु या पोटकलमान्वये कोणताही आदेश काढण्यापूर्वी निबंधक साहेब संबंधित व्यक्तीला किंवा व्यक्तींना आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी देईल आणि ज्या संघीय संस्थेची ती संस्था संलग्न असेल तिच्याशी विचारमय करेल. निबंधकाकडून या कलमान्वये देण्यात आलेला कोणताही आदेश अंतिम असेल. म्हणजे या ठिकाणी यापूर्वी आपण जे टेम्पररीली बॉडी सस्पेंड करण्याबाबतच्या तरतुदी बघितल्या किंवा बॉडी एंटायर सुपरसीड करण्याच्या तरतुदी बघितल्या त्यामध्ये ज्या पद्धतीने ते पर्टिक्युलर ज्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध आपण दाद मागत होतो ती ज्या शिखर संस्थेची सभासद आहेत त्याच संस्थेच्या बरोबर ते इफेक्टिव्ह कन्सल्टेशन करून त्या फेडरल सोसायटी बरोबर कन्सल्टेशन केल्यानंतरच्या ज्या तरतुदी आहेत त्या देखील या ठिकाणी ऍक्सेस कराव्या लागतात. त्यांच्याशी इफेक्टिव्ह कन्सल्टेशन केल्याशिवाय या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाही. परंतु मागच्या 2 कलमांच्या बाबतीत जेव्हा या लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की सर्वसाधारणपणे म्हणजे ज्या एडेड गव्हर्नमेंट कोऑपरेटिव्ह सोसायटीत आहेत आणि नॉन एडेड आहेत. नॉन एडेड साठी आता ह्या प्रोव्हिजन प्रमाणे आता होतं कसं
अगदी तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं झालं तर सहकारी संस्थांच्या मध्ये फॉर एक्झाम्पल आपण थोडंसं उदाहरणादाखल घेतलं, एखाद्या सहकारी संस्थेला समजा जर काही मर्यादापर्यंत कर्ज देण्याची म्हणजे बंधन असेल, त्याच्याबद्दलचे स्पेसिफिक ऑर्डर्स असतील की तुम्हाला एखाद्या सभासदाला किंवा तुमच्या सदस्याला 5 लाखापर्यंत कर्ज देता येईल आणि त्या नियमाचं जर त्या पद्धतीनं त्या क्लास ऑफ सोसायटींना त्यांचे ज्याचे भागभांडवल असतात, त्यांच्या ठेवी असतात, त्याच्या प्रोपोर्शनेटली राज्य शासनानं लोकहिताच्या दृष्टिकोनातून अशा प्रसंगी त्या पर्टिक्युलर स्लॅब जे असतात अमाऊंटचे, त्या पद्धतीनं त्यांना लिमिट्स घालून दिलेले असतात आणि ते लिमिट क्रॉस करून जर एखादी नॉन एडेड कोऑपरेटिव्ह सोसायटी जर अशा प्रसंगी त्या मर्यादेचं उल्लंघन करून एखाद्या सभासदाला कर्ज देत असेल किंवा देणार असेल किंवा देत असेल किंवा दिलेला असेल, तर निश्चितच त्या ठिकाणी मित्रांनो मला सांगायला म्हणजे या ठिकाणी आनंद वाटतो की या ठिकाणी मग लोकहिताच्या दृष्टिकोनातून शासनाने घेतलेल्या निर्णयांचं या ठिकाणी पायमल्ली झालेली असते. या ठिकाणी त्या संबंधित आदेशाचे निर्देशाचे उल्लंघन त्या सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले असतात आणि याबाबत जर आपल्याला काही माहिती असतील, आपल्याकडे सबळ पुरावे असतील, ते पुरावे सादर करून आपण निबंधकांच्याकडून त्या पद्धतीनं अशा या पद्धतीने या ठिकाणी उल्लंघन झालेलं आहे, लोकहिताच्या दृष्टिकोनातून शासनाने ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि अशा प्रसंगी म्हणजे हे फॉर एक्झाम्पल एक उदाहरण दाखल म्हणून मी आपल्याला सांगतो आहे आणि अशा पद्धतीनं ते जर त्या पद्धतीनं त्या सक्षम पुरावे आपल्याकडे असतील, तसे उल्लंघन झालेल्या बाबतीतील कागदपत्रे पुरावे आपल्याकडे असतील, तर 100% निबंधक साहेब त्याचा विचार करून त्या पूर्ण बॉडीला किंवा त्या संबंधित निर्णय प्रक्रियेमध्ये किंवा त्या विशिष्ट निर्देशांचं उल्लंघन करणाऱ्या निर्णय प्रक्रियेमध्ये असणाऱ्या सर्व संचालक मंडळ सदस्यांना डिस्क्वालिफाईड ठरवू शकतात. या ठिकाणी एक एडेड संस्था असण्याचं कारण नाही किंवा ती संस्था एडेड नाही म्हणून तिच्यावर कारवाई करता येणार नाही अशी प्रोव्हिजन या ठिकाणी 100% आपल्याला म्हणजे इथं लॉ रिस्ट्रिक्ट करत नाही. लॉ देर इज नो स्पेसिफिक बार टू इनिशिएट ऍक्शन अगेन्स्ट दोज सोसायटीज हू आर नॉट एडेड. म्हणजे एडेड संस्थांच्या बाबतीत यापूर्वी हे होतं की बाबा त्यांच्या विरुद्धच कारवाई करता येईल आणि नॉन एडेडच्या बाबतीत करता येणार नाही. मग इथं नॉन एडेड साठी ह्या प्रोव्हिजन्स जर आपण घेतल्या तर 100% या ठिकाणी या पद्धतीने कारवाई करून मागता येईल असं माझं वैयक्तिक या कायद्यातील तरतुदीप्रमाणे मत होत आहे आणि या मताशी मी निश्चितच ठाम आहे, म्हणून मी अत्यंत जबाबदारीने हे स्टेटमेंट आपल्या समोर करतोय. यानंतरची प्रोव्हिजन आहे मित्रांनो सेक्शन 79AA. सेक्शन 79AA पद्धतीने विनिमय तयार करण्यासाठी निर्देश देण्याचे निबंधकांचे अधिकार अशी ही तरतूद आहे मित्रांनो. रजिस्ट्रार्स पॉवर टू गिव्ह डिरेक्शन्स टू फ्रेम रेग्युलेशन्स ही अत्यंत महत्वाची तरतूद आहे. संस्थेची आर्थिक स्थिती आणि त्यातील शासनाचा आर्थिक हितसंबंध लक्षात घेता त्या संस्थेचा उद्यम किंवा धंदा चालवण्याची रीत विनियमित करणे आवश्यक आहे असे निबंधकांचे किंवा जिल्हा उपनिबंधकापेक्षा कमी दर्जाच्या नसेल अशा एखाद्या अधिकाऱ्याचे मत असल्यास तो या बाबतीत करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांना अधीन राहून अशा संस्थेला त्या बाबतीत विनिमय करण्याचे आणि ते आपल्याकडे मान्यतेसाठी पाठवण्याचे निर्देश देऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी एखाद्या सहकारी संस्थेच्या बाबतीत आता म्हणजे काही रेग्युलेशन्स त्या संस्थेचे बिझनेसेस असतील किंवा त्यामध्ये काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असतील किंवा त्याचा शासनाचा काही आर्थिक हितसंबंध लक्षात घेऊन तर सहकारी संस्थांच्या बाबतीत निबंधक साहेब जे जिल्हा उपनिबंधकांच्या पेक्षा कमी दर्जाचे नसतील त्यांना जर असं वाटलं की या ठिकाणी काही रेग्युलेशन्स करणे गरजेचं आहे त्या सहकारी संस्थेच्या बाबतीत, तर अशा प्रसंगी त्यांना त्या संबंधित सहकारी संस्थेच्या या बाबतीत त्यांना पूर्वी असलेल्या लागू असलेल्या नियमांना किंवा या कायद्यातील तरतुदीप्रमाणे तसेच संस्थेस अप्रूव्ड असणाऱ्या बायलॉज मधील तरतुदींना अधीन राहून अशा संस्थेला त्या बाबतीत विनिमय करण्याचे आणि ते आपल्याकडे मान्यतेसाठी पाठवण्याचे निर्देश देऊ शकतात. अत्यंत चांगली महत्वाची तरतूद आहे, परंतु या ठिकाणी असं माझ्या फारसं काय पाहण्यात आलेलं नाही, परंतु काही ठिकाणी निश्चितच जर डेव्हलपमेंट असेल सभासदांच्या उन्नतीसाठी किंवा एखाद्या बिझनेससाठी जर अशा पद्धतीनं कोण निर्देश देत असेल आणि मुवमेंट जर स्ट्रॉंग करत असेल तर इट नीड्स टू बी वेलकम. म्हणजे या बाबतीचं निश्चितच आपण अप्रिशिएशन करायला पाहिजे, स्वागत करायला पाहिजे. परंतु ऑलरेडी
इतका आता फारसा कोणत्यामध्ये टाइम आपला इन्व्हेस्ट करत नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्याचबरोबर यामधले पुढचं पोटकलम आहे म्हणजे या तरतुदीमध्ये मित्रांनो सर्वसाधारणपणे सेक्शन 79AA सबसेक्शन 2 यामध्ये हा कायद्याची प्रोव्हिजन आहे. संस्थेने केलेले विनिमय प्राप्त झाल्यानंतर निबंधक किंवा असा अधिकारी त्यात फेरबदल करून किंवा फेरबदल न करता त्यास मान्यता देऊ शकेल. अशा विनिमयांना मान्यता मिळाल्यानंतर संस्था आपले कामकाज अशा विनियमानुसार चालवेल. म्हणजे जे रेग्युलेशन संस्थेच्या आता आपण ज्या पद्धतीनं पहिल्या प्रोव्हिजन मध्ये पहिल्या पोटकलमामध्ये जे डिस्कस केलं त्याच्या पद्धतीनंच या ठिकाणी म्हणजे त्या पद्धतीनं त्यामध्ये काय मॉडिफिकेशन्स करतील, अल्टरेशन करतील आणि जर वाटलं त्यांना तर काय गरज नाही मॉडिफिकेशन अल्टरेशनची तर ते ऍज इट इज अप्रूव्ड करून त्या पद्धतीनं ते रेग्युलेशन्स ऍप्लिकेबल करण्यासाठी संस्थेला त्याचं एक्झिक्युशन करण्यासाठी त्याला अप्रुव्हल देऊ शकतात. कोणतीही संस्था असे विनिमय निबंधकांच्याकडे किंवा अशा अधिकाऱ्यांच्याकडे पाठवण्याविषयी पोटकलम 1 खाली त्याने निर्देश दिला असता निर्देश दिल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या कालावधीच्या आत ते सादर करण्यास चुकले तर निबंधक किंवा अधिकारी स्वतः असे विनिमय करेल आणि करून घेईल आणि संस्थेला अशा विनियमानुसार आपले कामकाज चालवण्यास फरमावेल आणि लागोलाग अशा आवश्यक बाबींचे अनुपालन करणे हे संस्थेवरती बंधनकारक राहील. म्हणजे या ठिकाणी एखाद्या बाबतीत कसं होतं की असे निर्देश दिले की हे रेग्युलेशन्स तुम्ही करा आणि ह्या रेग्युलेशन्स प्रमाणे तुम्हाला म्हणजे या पद्धतीने हे मॉडिफिकेशन्स रेग्युलेशन्स आवश्यक आहे तरी देखील त्यामध्ये काही सहकारी संस्थांच्या निर्देश दिलेल्या दिनांकापासून त्या संबंधित सहकारी संस्थेच्या संचालक मंडळ सदस्यांनी किंवा कार्यकारी समितीने त्या बाबतीमध्ये ते सादर करण्यामध्ये ते अप्रुव्हल साठी सबमिट करण्याला त्यांच्याकडून जर वेळ झाली किंवा त्यांनी ते नाही शक्य झालं त्यांना तर अशा प्रसंगी निबंधक साहेब किंवा ते संबंधित अधिकारी स्वतः असे विनिमय करतील आणि करवून घेतील अशी या कायद्यामध्ये तरतूद आहे आणि अशा विनियमानुसार आपले कामकाज चालवण्यास फरमावतील आणि लागोलाग अशा आवश्यक बाबींचे अनुपालन करणे हे संस्थेवरती बंधनकारक राहील अशी ही या कायद्यामध्ये तरतूद आहे. अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे. तर मित्रांनो आतापर्यंत आपण सेक्शन 79A सेक्शन 79AA या बाबतीची तरतूद पाहिली. 79 च्या मधला पुढचा जो सी होता तो आय थिंक इट वॉज डिलीटेड. आता डायरेक्टली आपण वी कॅन सी द सेक्शन 80 ऑफ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट. व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन. याकरता मी सुरुवातीला सांगितलं होतं की आजचं सेशन आपण शेवटपर्यंत पहा. तर अभिलेख वगैरे जप्त करण्याचा निबंधकाचा अधिकार म्हणून सेक्शन 80 आहे. यामध्ये रजिस्ट्रार पॉवर्स टू सीज रेकॉर्ड ETC अशी ही तरतूद आहे. यामध्ये अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे. काही ठिकाणी या तरतुदींचं म्हणजे हे खूप ठिकाणी याचं एक्झिक्युशन या तरतुदीचं होतं. त्याला निश्चितच कारण या कायद्यातील तरतुदीमध्ये नमूद केलेले आहेत. पाहूया. अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे. संस्थेची पुस्तकाने अभिलेखे दडवून टाकण्यात येण्याचा त्यात अनाधिकृत फिरवाफिरव करण्याचा किंवा ती नष्ट केली जाण्याचा संभव आहे किंवा संस्थेचा निधीचा किंवा मालमत्तेचा अपहार होण्याचा किंवा त्याचे अपयोजन होण्याचा संभव आहे याविषयी निबंधकांची खात्री होईल. त्या बाबतीत निबंधकास किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस त्यांच्या अधिकारात अशी संस्था कार्य करीत असेल त्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्याकडे संस्थेचे अभिलेख व मालमत्ता जप्त करण्यासाठी व त्याचा ताबा घेण्यासाठी अर्ज करता येईल. म्हणजे अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे. या तरतुदीप्रमाणे मित्रांनो ज्या ठिकाणी संस्थेच्या दप्तरामध्ये ते दडवून टाकण्याबाबत किंवा त्यामध्ये अनाधिकृतरित्या काही बदल करण्याबाबत किंवा त्यामध्ये काही ते दप्तर नष्ट करण्याच्या बाबतीत किंवा त्या संस्थेमध्ये संस्थेचा निधी किंवा मालमत्तेचा अपहार मिसअप्रोप्रिएशन होण्याची शक्यता असते किंवा मिसमॅनेजमेंटचा विषय असेल त्या ठिकाणी ही प्रोव्हिजन अट्रॅक्ट होते. अशा प्रसंगी जेव्हा या बाबतीत निबंधकांची खात्री होते की एखाद्या सहकारी संस्थेमधील दप्तरात अशा पद्धतीच्या बेकायदेशीर गोष्टी घडण्याची शक्यता आहे त्या बाबतीत निबंधकांनी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस त्यांच्या अधिकार म्हणजे त्यांच्या ज्युरिडिक्शन मधल्या संस्था ज्या ठिकाणी कार्यरत असेल त्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्याकडे म्हणजे तहसीलदार साहेबांच्याकडे आपण म्हणू. त्या तालुका असेल तर तहसीलदार साहेब, जिल्हा असेल तर जिल्हाधिकारी साहेब म्हणजे जे कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे अभिलेख व मालमत्ता जप्त करण्यासाठी व त्याचा ताबा घेण्यासाठी अर्ज करता येईल अशी ही तरतूद आहे.
त्याचबरोबर यामध्ये पोटकलम 2 मध्ये आहे असं म्हणतो हा कायदा, पोटकलम 1 अन्वये केलेला अर्ज मिळाल्यावर दंडाधिकारी अशा अर्जाचा ताबडतोब विचार करतील व तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक असल्याबाबत त्यांची खात्री होईल तर त्यास त्या ठिकाणी असे अभिलेख आणि मालमत्ता ठेवण्यात आली असेल किंवा ठेवली असण्याचा संभव असेल त्या कोणत्याही ठिकाणी प्रवेश करण्यास व त्याची झडती घेण्यास आणि असे अभिलेख व मालमत्ता जप्त करण्यास आणि ती निबंधकांच्या किंवा यथास्थिती त्याने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीच्या ताब्यात देण्यास फौजदाराचा दर्जा नसलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास प्राधिकृत करता येईल. म्हणजे या ठिकाणी हे संपूर्ण रेकॉर्ड या बाबतीत, म्हणजे आता आपण वर पोटकलम 1 मध्ये जे डिस्कशन केलं की या ठिकाणी ज्या ठिकाणी ते मिसअप्रोप्रिएशन होण्याची शक्यता आहे, रेकॉर्ड नष्ट होण्याची शक्यता आहे, तिसरी गोष्ट रेकॉर्ड मध्ये काही फेरबदल होण्याची शक्यता आहे, काही आर्थिक अफरातफर होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर अनाधिकृत फिरवाफिरव होण्याची शक्यता आहे किंवा त्याचे अपयोजन होण्याचा संभव आहे. अशा ठिकाणी या संपूर्ण दप्तराच्या बाबतीतील ते जप्त करून घेण्याबाबत दंडाधिकाऱ्यांच्या त्यांच्याकडे असा अर्ज आल्यानंतर त्यांनी इमिजिएट इफेक्ट देऊन त्याच्यावर इमिजिएट डिसिजन घेऊन असे दप्तर, अशा पद्धतीची मालमत्ता, अशा पद्धतीचे संस्थेचं संपूर्ण रेकॉर्ड जप्त करण्यापेक्षा सब इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस खात्यातील सब इन्स्पेक्टर पेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत ती कारवाई तात्काळ करून सदर संबंधित संस्थेचे संपूर्ण रेकॉर्ड जप्त करण्याचे आदेश ते पारित करू शकतात आणि त्यांना त्या बाबतीत ते रेकॉर्ड ताब्यात देण्यास फौजदाराचा दर्जापेक्षा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्याचे कायदेशीर अधिकार दंडाधिकारी साहेबांना या कायद्यातील तरतुदी अन्वये मिळतात. तर या पद्धतीनं निबंधकांना पुढच्या पोटकलमामध्ये असं म्हणतात, निबंधकांची किंवा जिल्हा उपनिबंधकांच्या दर्जापेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या एखाद्या अधिकाऱ्याची या कलमात पुढे उक्त अधिकारी म्हणून निर्दिष्ट केलेले अशी खात्री पटली की तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे. अधिकाराकरिता करणारा कार्यकारी दंडाधिकारी सतत 3 दिवस मुख्यालयात जर उपलब्ध असण्याची शक्यता नाही किंवा सहकारी संस्थेची पुस्तके व अभिलेख यात अनाधिकृत फिरवाफिरवी होण्याचा निकट धोका आहे किंवा संस्थेचे निधी व मालमत्ता यांचा अपहार किंवा अपयोजन होण्याचा निकट धोका आहे तर पोटकलम 1 व 2 यात काहीही अंतर्भूत असले तरी निबंधक किंवा अधिकारी एकतर स्वतः किंवा त्याने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत संस्थेची अशी पुस्तके, अभिलेख किंवा निधी सक्तीने ताब्यात घेण्यासाठी आदेश काढू शकेल आणि त्या प्रयोजनार्थ वाजवी नोटीस दिल्यानंतर निबंधकाला किंवा उक्त अधिकाऱ्याला किंवा अशा प्रकारे प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याला अशी पुस्तके, अभिलेख किंवा निधी आहेत असे त्याला वाटत असेल त्या ठिकाणी कोणत्याही वाजवी वेळी प्रवेश करून अधिपत्राशिवाय झडती घेता येईल व अशा पुस्तकांचे, अभिलेखांचे अथवा निधीचे निरीक्षण करून सक्तीने जबाबदार असणारा एक किंवा अनेक अधिकारी यांना अशी पुस्तके, अभिलेख किंवा निधी हे तात्काळ निबंधकांच्या, उक्त अधिकाऱ्यांच्या किंवा अशा प्रकारे अधिकृत करण्यात आलेल्या अधिकाऱ्याच्या स्वाधीन करावी लागतील व अशा याप्रमाणे प्राधिकृत करण्यात आलेला अधिकारी उक्त आदेशाच्या अंमलबजावणीच्या प्रयोजनार्थ आपणास आवश्यक ते सहाय्य देण्याबाबत नजीकच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यास विनंती करू शकेल आणि लगोलग पोलीस अधिकारी असे सहाय्य देईल. म्हणजे या ठिकाणी वर जे 2 पोटकलम होती त्या पद्धतीने जर त्या ठिकाणी तहसीलदार साहेब अवेलेबल नसतील, दंडाधिकाऱ्यांचे आदेश जर प्राप्त होत नसतील सलग 3 दिवसासाठी आणि जर सहकारी संस्थांच्या दप्तरामध्ये काही प्रमाणात फेरबदल होण्याची दाट संभावना आहे किंवा ते रेकॉर्ड नष्ट होण्याचा संभव आहे किंवा निधीमध्ये काही अफरातफर होण्याची संभावना आहे तर अशा प्रसंगी कायद्यातील सदरच्या तरतुदीप्रमाणे ते अकाउंट म्हणजे विदहेल्ड करण्याच्या पॉवर्स, त्याचबरोबर त्या खात्यावरती व्यवहार करू नये म्हणून संबंधित बँकेकडे काही आदेश करावे लागले तर त्या पद्धतीने तसे आदेश करण्याच्या पॉवर्स, त्याचबरोबर संबंधित रेकॉर्ड स्वतः निबंधक साहेबांना त्यांच्या बरोबरच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या नेमणुकीनं अगर स्वतः कुठल्याही वॉरंट शिवाय मित्रांनो जप्त करण्याचे कायदेशीर अधिकार या कायद्यातील कलमाप्रमाणे निबंधक साहेबांना प्राप्त होतात. अत्यंत महत्वाचे प्रोव्हिजन आहे. काही ठिकाणी अशा प्रकारचे बेकायदेशीर प्रयोजन होत असेल किंवा आता शक्यतो होत नाही किंवा होत असेल काही ठिकाणी लोकांच्या मती किंवा बुद्ध्या भ्रष्ट होत असतात, त्या पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीने
जर व्हेस्टेड लोक अशा पद्धतीने काही कारवाई करून संबंधित सहकारी संस्था तिच्या सभासदांच्या हिताविरुद्ध जर ते ऍक्टिव्ह असतील तर अशा प्रसंगी काही गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता असेल किंवा होत असतील आल्या असतील तर अशा प्रसंगी या कायद्यातील तरतुदीप्रमाणे संबंधित संपूर्ण रेकॉर्ड जप्त करण्याचे अधिकार निबंधक साहेबांना या कायद्यातील कलम 80 प्रमाणे प्राप्त होतात. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया या कलम 80 मध्ये म्हणजे सर्वसाधारणपणे या कायद्याने नमूद केलेली आहे. त्या पद्धतीने त्या प्रोव्हिजन्स ऍक्सेस करताना त्या संबंधित जे ऍप्लिकेशन सबमिट करावे लागतात त्या संबंधित त्या अनुषंगाने त्या बाबतीत सुरुवातीला निबंधक साहेब संबंधित संस्थेच्या त्या कमिटीला म्हणा किंवा त्या संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटीस देऊन त्यांचं म्हणणं घेतील. त्यामध्ये निश्चितच त्यामध्ये त्यांना काही फ्रॉडलंट ऍक्टिव्हिटीज किंवा मिसअप्रोप्रिएशन किंवा त्याला रेकॉर्ड मध्ये फेरबदल करण्याचे काही प्रसंग जर असे जाणवले तर अशा प्रसंगी त्या पद्धतीने ते ताबडतोब या कायद्यातील तरतुदीप्रमाणे ऍक्शन घेऊन संपूर्ण संस्थेचं दप्तर जप्त करू शकतात आणि त्यासाठीची सर्व जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती कलम 80 मध्ये नमूद केलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या या लाईव्ह 35 मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम सेक्शन 79A, सेक्शन 79AA आणि सेक्शन 80 ची मी या ठिकाणी अत्यंत आपल्याला प्रामाणिकपणे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधारणपणे आपण प्रत्येक लाईव्हच्या बाबतीतील आपण मी ज्या या लाईव्हच्या माध्यमांना आपणास माहिती देण्याचा प्रयत्न करतोय ती माहिती आपणास आवडते आहे म्हणून आपण निश्चितच या ठिकाणी मला प्रोत्साहन देतात त्याबाबत मी आपला मनापासून आभारी आहे. आज माझे सिनियर ऍडव्होकेट लुईस शाह साहेब यांचा वाढदिवस आहे. या लाईव्ह 35 च्या माध्यमातून मी लुईस शाह साहेबांना वाढदिवसाच्या या ठिकाणाहून मनपूर्वक शुभेच्छा देतो. आई अंबाबाई चरणी त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत अशी प्रार्थना करतो. त्याचबरोबर आजच्या लाईव्ह सेशनसाठी आपण सर्वांनी आपला मौलिक वेळ काढून या ठिकाणी हे लाईव्ह सेशनच्या माध्यमातून माझ्याकडून हे थोडं सर्वसाधारणपणे या कायद्यातील तरतुदीच्या बाबतीतील माहितीचं ग्रहण केल्याबाबत मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणाहून आपणा सर्वांच्या देहरूपी मंदिरातील त्या परमेश्वर रूपी परमेश्वरास या ठिकाणाहून नमन करून आजचं हे माझं लाईव्ह सेशन या ठिकाणी तहकूब करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी.